नमस्कार, बेबीज गॉसिप कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लहान बाळाला उचकी का येते, त्याच्यावरचे उपाय काय आहेत आणि त्याचं कारण काय आहे। लहान बाळाचं शरीर जे आहे ते बनत असतं, त्यामुळे लहान बाळाच्या शरीरामध्ये जर हवा गेली, त्याच्या पोटामध्ये गॅस निर्माण झाली किंवा मग त्याचं पोट जर भरलेलं असेल तर त्याच्या शरीरामध्ये असणारं उदरपटल नावाचं अवयव जे आहे त्याला त्रास होतो आणि मग लहान बाळाला उचकी यायला सुरुवात होते। उचकी येणं हे नॉर्मल आहे। 0 ते 3 महिन्याच्या बाळाला किंवा मग बाळ जोपर्यंत बसायला लागत नाही तोपर्यंत बाळाला उचकी येत असते। त्यामध्ये घाबरण्यासारखं काहीही कारण नाही आहे मम्मीज डॅडीज। तर बघूया आता त्याच्यावरती उपाय काय आहेत। सगळ्यात चांगला आणि मोठा उपाय म्हणजे लहान बाळाला एक चांगला मोठा ढेकर काढणं। ज्यावेळेला तुम्ही बाळाला चांगला मोठा ढेकर काढता त्यावेळेला त्याच्या पोटामध्ये गेलेली हवा रिलीज होते आणि मग त्याला खूप छान वाटतं, ते खूप छान झोपतं सुद्धा आणि त्याची उचकी सुद्धा बंद होऊन जाते। जर तुमचं बाळ जागं असेल तर तुम्ही त्याला टमी टाईम देऊ शकता। टमी टाईमचे खूप सारे फायदे आहेत आणि टमी टाईम कधीपासून सुरू करावं किंवा टमी टाईमबद्दल जास्त माहिती हवी असेल तर टमी टाईमवरती वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन तो चेक करू शकता। तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं बाळ जे आहे ते जर बॉटल फीडवर असेल तर तुम्ही काय करावं, तर लहान बाळासाठी तुम्ही अँटीकॉलिक बॉटल भेटते त्याचा वापर तुम्ही करू शकता। बाळाची जी बॉटल आहे दुधाची ती दर 3 महिन्यानंतर तुम्ही बदलली पाहिजे। लहान बाळाला स्मॉल अमाऊंटमध्ये फीडिंग करा, जेणेकरून बाळाचं पोट जे आहे ते गच्च भरणार नाही। त्याच्यानंतर बाळाला दूध पाजताना लक्षात घ्या की बाळाच्या दुधाच्या बॉटलीचं निप्पल जे आहे ते नेहमी दुधाने भरलेलं असलं पाहिजे, कारण बाळ दूध पिता पिता बाळाच्या बॉटलच्या आतमध्ये जे हवा आहे तेही सक करतं आणि मग बाळाला गॅसेस निर्माण होतात आणि बाळाला उचकी लागायला सुरुवात होऊन जाते। तर हे तुम्ही करू शकता। जर हे सगळं करूनही लहान बाळ जर रडत असेल किंवा त्याला काही त्रास होत असेल तर तुम्ही त्याला चिव आला काऊ आला असं दाखवून त्याचं लक्ष वेधू शकता। त्याला काहीतरी कुठेतरी घेऊन जाऊ शकता, त्याला खेळवू शकता, जेणेकरून त्याचं लक्ष वेधलं की त्याला उचकी येणं बंद होऊन जाईल। हे सगळं करूनही 15-20 मिनिटं उचकी जर राहिली असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन दाखवून येऊ शकता। हे बघा, उचकी जे आहे त्याचं प्रमाण 10 ते 15 मिनिटं असतं, त्याच्यानंतर उचकी थांबून जाते, उचकी लागत नाही। 10-15 मिनिटामध्ये तुम्ही जर जे काही उपाय मी सांगितले आहेत ते सगळे तुम्ही केलेले असतील तरीही उचकी लागत असेल, तुम्हाला जर काळजी वाटत असेल तर तुम्ही एकदा डॉक्टरांना जाऊन विचारू शकता। तुमचं बाळ जर शांतपणे झोपलं असेल, त्याला उचकीचा काहीही त्रास होत नसेल तर उचकी नॉर्मल आहे, तुम्ही घाबरू नका। आपल्याला भरपूर वेळा असं वाटतं की लहान बाळ 1-2 महिन्याचं आहे, त्याला उचकी येत आहे, ते दचकत आहे, त्याला खूप त्रास होत असेल, तर असं काहीही नसतं मम्मीज डॅडीज। लहान बाळाला उचकीचा काहीही त्रास होत नाही। खूप वेळा असं होतं की आईच्या पोटात असल्याने बाळसुद्धा उचकी देतं, तर उचकी येणं हे खूप नॉर्मल आहे, त्यामध्ये घाबरण्यासारखं काहीही कारण नाही आहे। डॉक्टरही तुम्हाला हेच सांगतील, पण तुम्ही डॉक्टरांचा एकदा सल्ला नक्की घ्या।